महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि एक वाईट बातमी आलेली आहे. सर्वात अगोदर मी दोघं बातम्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे. लाडकी बहीण योजनाबद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे. सकाळीच आलेली आहे. एक जी-आर सुद्धा आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने एक जी-आर जाहीर केलेला आहे. तो जी-आर सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कारण लाडकी बहीण योजनाविषयी एक मोठी अपडेट तुम्ही आतापर्यंत ऐकलंही असाल आणि नेमकं ही अपडेट कशामुळे आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना याचा काय फायदा होणार आहे आणि काय याचा परिणाम होणार आहे, ही सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण हे शासनाचा जे-आर आहे. शासनाचा जे-आर मध्ये जे लिहिलेलं असतं ते कदाही लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता आणि अपात्रता हे दोघांमध्ये चेक केलं जातं. आता सर्वात पहिले एक आनंदाची बातमी देऊन देतो. जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू होणार आहे. आजपासून म्हणजे 14 जुलै ते 17 जुलैपर्यंत म्हणजे 3 दिवसामध्ये 14, 15, 16, 17 असं म्हणजे 3 दिवसामध्ये या 4 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहे. ही आनंदाची बातमी आहे. आणि यासोबत मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे ते सुद्धा मी अपडेट तुम्हाला सांगणार आहे. पण 92 लाख महिलांना ओळखण्यात आलेलं आहे. तुम्ही आताच ऐकलं असेल. महाराष्ट्र शासनाने जी-आर जाहीर केलेला आहे. त्यामधून 92 लाख लाडक्या बहिणी ओळखण्यात आलेल्या आहे. महिलांनी ताबडतोब करा हे काम. बघा, तुम्ही सुद्धा या योजनेपासून बाहेर गेले असाल. कारण 92 लाख महिला म्हणजे आतापर्यंत या योजनेसाठी 2.5 लाख म्हणजे 2,40,00,000 महिला पात्र होत्या. पण त्यापैकी आता 92 लाख महिला अपात्र ठरलेले आहात. म्हणजे कदाचित तुमचं नाव सुद्धा अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल. तुम्हाला एक लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहू शकता आणि तुम्हाला हप्ता सुरू होणार आहे. आता यासाठी नेमकं करायचं काय? तर त्याबद्दल सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशामुळे हे 92 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. तुम्ही जर त्या कारणामध्ये, त्या नियमांमध्ये बसत नसाल, तुम्ही सुद्धा अपात्र झाले असाल, असं एक महत्त्वाची अपडेट आली. तर आता जी-आर आपण वाचून पाहूया. जी-आर मध्ये काय माहिती आलेली आहे? तर बघा, सर्वात प्रथम मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. एक जी-आर जाहीर झाला होता 14 जुलै 2025 मध्ये. सोमवारी तो जी-आर जाहीर झाला होता, की त्यामध्ये 5 नियम ठेवण्यात आले होते. 5-5 नियम महत्त्वाचे होते. तो 2025 मध्ये आला होता. पण आता काय झालंय, की तो जी-आर आलेला आहे आणि त्याला आता जो जी-आर निघतो, त्याची जी कारवाई होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता 2026 14 जुलै लागलेला आहे. तर आज तो जी-आर आलेला म्हणजे 1 वर्ष याला पूर्ण झालेला आहे आणि आज त्या जी-आरची का जी-आर बद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम जून महिन्याचा हप्ता 14 जुलै ते 17 जुलैपर्यंत वाटप केला जाणार आहे. ही रक्कम तुम्हाला ₹1500 प्रमाणे दिली जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी रक्कम आहे ही ₹1500 प्रमाणे दिली जात आहे. कोणी म्हणत होतं 2100 देणार, कोणी म्हणत ₹3000 देणार. तर खुशखबर असं आहे की लाडक्या बहिणींना ₹1500 प्रमाणे हप्ता दिला जातोय. पात्र महिलांना मिळणार लाभ लवकरच चेक करा तुमचे खाते. ठीक आहे. आजपासून तर 17 तारखेपर्यंत वाटप केले जात आहे. आता नेमकं जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे, जी-आरची माहिती काय आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप केला जाणार आहे त्याची माहिती आपण पाहूया. तर बघा, आता योजनेची संबंधित एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. माहिती काय आहे? 92 लाख नावे आता ओळखण्यात आलेलं आहे. सुरुवातीला सरकारने आकडा जो दिला होता, सरकारने जो जी-आर आला होता, आकडा दिला होता 80 लाख महिलांची नावं कमी होतील. पण आता 92 लाख महिलांचं नावं कमी झाले. म्हणजे जवळपास 12 लाख अशा महिला आहेत त्यांची नावं म्हणजे आकडा जो होता त्यापेक्षा जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत. कदाचित तुमचं नाव सुद्धा अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल. कशामुळे आलंय? अंदाजा व्यक्त केला होता, पण अंतिम पडताळणीनंतर आकडा आता 92 लाख वर पोहोचलेला आहे. म्हणजे 92 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आणि सर्वात जास्त दुःखद बातमी म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक फटका. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तर तुमच्यासाठी सर्वाधिक फटका आहे. कारण या पडताळणीत एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 28 लाख महिलांची नावे अपात्र ठरून ओळखण्यात आलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये 28 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. बघा, आता बीड जिल्ह्यामध्ये 28 लाख महिला जर अपात्र ठरले असतील, तर किती संख्या राहिली असेल? तर आता ही सुद्धा एक दुःखद बातमी आहे. एकूण बजेटमध्ये कपात. इतक्या मोठ्या प्रमाणात नावे कमी झाल्यामुळे योजनेची मासिक आर्थिक भार लक्षणीय करण्यातील कमी झाला आहे. म्हणजे आर्थिक जो भार होता तो आता कमी म्हणजे सरकारवर जो भार होता तो कमी झालेला आहे. कारण 92 लाख महिलांचे ₹1500 प्रमाणे हप्ता जर बंद झाला, तर सरकारकडे किती पैसा उरतो हे सांगायची गरज नाही. आणि ही मोठी अपडेट अशामुळे तर बघा 92 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत, ते या 5 कारणामुळे. तुम्हाला 5 कारणं वाचून दाखवतो. तुम्ही सुद्धा रिलेट करणार. बघा,
नावे ओळखण्याचे प्रमुख कारण काय आहे? म्हणजे नावं कशामुळे कमी करण्यात आलेलं आहे? तांत्रिक चुकीमुळे नाही तर योजनेमुळे. बघा, योजनेच्या मूळ मध्य व बसल्यामुळे ही नावे कट करण्यात आलेली आहे. म्हणजे योजनेमध्ये पात्रता न बसल्यामुळे यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. असं कारण सांगण्यात आलेलं आहे. पहिलं आहे ई-के-वाय-सी न करणे. पहिलं कारण काय सांगण्यात आलेलं आहे? ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांचं. सरकारने दिलेल्या 8 महिन्याच्या मुदतीत आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणून सुमारे 50 ते 55 लाख महिला या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. किती? 50 ते 55 लाख. 92 लाख पैकी 50 ते 55 लाख महिला ज्यांनी के-वाय-सी केली नाही म्हणून अपात्र ठरलेल्या आहेत. दुसरं कारण आहे उत्पन्न. उत्पन्नाची मर्यादा महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये मर्यादापेक्षा जास्त आयकर भरणे आढळले आहे. म्हणजे सुमारे 12 लाख अशा महिला सापडलेल्या आहेत, की त्यामध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त गेलेलं आहे. म्हणून त्यांना या योजनेपासून अपात्र करण्यात आलेलं आहे. या 2 कारणे आहेत. एक के-वाय-सी आणि उत्पन्न. दोघांपैकी 50 याकडे तर 62 लाख महिला यामध्ये योजनेपासून अपात्र आपल्याला दिसून येत आहे. आता पुढील कारण बघा. पुरुषांचे अर्ज म्हणजे पुरुषांचे अर्ज पडताळणी दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, की सुमारे 94,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. जे म्हणजे छाननी केल्यानंतर 14,000 पुरुष असं सापडलेले आहेत, की त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले आहेत. तर अशा पुरुषांना सुद्धा 14,000 पुरुषांना अपात्र केले गेले आणि त्यांच्याकडनं पैसे सुद्धा वसुली केली जाणार आहे. ही अपडेट आलेली आहे. आता ही पूर्ण तुम्हाला डाटा जो वाचून दाखवतोय हा पूर्ण यामध्ये आलेला आहे. पूर्ण आर्टिकलमध्ये हा डाटा आहे. किती कशामुळे कोणत्या महिलांना काढण्यात आलेला आहे, वय मर्यादा, इतर योजनेचा लाभ, पुरुषांनी नाव भरलं, के-वाय-सी मध्ये असं कारणे आहेत. आता पुढील सुद्धा कारणे तुम्ही बघू शकता आणि यासाठी तुम्ही काय करायचं ते सुद्धा बघा. आता नेमकं पुढे करायचं काय? बघा, पुढे नेमकं करायचं काय? अपीलाची संधी तुम्हाला दिली जाणार आहे. अपील करू शकता तुम्ही. तर बघा, जर तुम्हाला वाटत असेल चुकीनं तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये या आमचे पैसे बंद केले आहेत, तुम्ही सरकारला अपील करण्याची संधी दिलेली आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे, की ज्या पात्र महिलांची नावे तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने वळगली गेली आहेत, त्यांना तक्रारीची दखल घेऊन योग्य चौकशी केली जाईल. म्हणजे तुम्ही त्याचा अर्ज सुद्धा करू शकता. जर चुकून तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये गेलं असेल, तर तुम्ही ती संधी आहे तुमच्यासाठी, तुम्ही कारवाई करू शकता. रक्कम वसुली. बघा आता, नियमांचे उल्लंघन करून किंवा चुकीची माहिती घेऊन लाभ घेतलेल्या अपात्र व्यक्ती किंवा शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून आधी दिलेली रक्कम वसूल करण्याची कारवाई देखील सरकार करत आहे. म्हणजे ज्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे, चुकीची खोटी नाटी कागदपत्र वगैरे बनवून ज्या बहिणीने लाभ घेतलेला आहे, त्या सरकारी योजनेमध्ये असतील, कुठल्याही असेल, त्या योजनेतील कारवाई करण्यात येणार आहे. पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकतात. आता यामध्ये सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल आणि जर तुम्हाला समजत नसेल की तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलेलं आहे की नाही, कसं चेक करायचं, तर सर्वात अगोदर काय करायचं, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे. पोर्टलवर जाऊन तुम्ही एकदा खात्री करायची, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून खात्री करायची तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. जर अपात्र झाले असाल तर तुम्ही शासनाला 181 नंबरवर, टोल फ्री नंबर आहे, 181 नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचं चौकशी करू शकता. हे सर्व जमत नसेल तर टोल फ्री नंबरवर कॉल करायचं 181 नंबरवर आणि तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता नेमकं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरू झाला का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि ही अपडेट जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.